थाने की सबसे बड़ी खबर। थाने के नौपाड़ा में स्विगी इंस्टामार्ट पर एफडीए का छापा। सड़े गले खाद्य पदार्थ मिलने पर सील की कार्रवाई शुरू। स्विगी इंस्टामार्ट में मिली भारी लापरवाही, एफडीए ने शुरू की सीलिंग की प्रतिक्रिया। थाने के नौपाड़ा इलाके में स्थित स्विगी इंस्टामार्ट आउटलेट पर खाद्य एवं औषधि प्रशासन यानी एफडीए ने बड़ी कार्रवाई की है। जी हां, जांच के दौरान आउटलेट में सड़े हुए डेयरी उत्पाद, ब्रेड और अन्य खाद्य सामग्री मिलने के बाद एफडीए ने छापा मारकर आउटलेट को सील करने की प्रतिक्रिया शुरू कर दी गई है। स्थानिक नागरिकों की शिकायत पर भाजपा के नगर सेवक संजय वाघुले और शिवसेना के नौपाड़ा विभाग प्रमुख किरण नागती ने मौके का दौरा किया, जिसके बाद यह कार्रवाई शुरू की गई। फर्स्ट कंडीशन क्या है? लावायला पाहिजे. हो, रिस्पॉन्सिबल कोण आहे? रिस्पॉन्सिबल विश्वास होता है. आता रोज नाही म्हणजे उसको तुम्ही जबाबदार आहे. कोण त्यांचा विश्वास होता. प्रॉपर्टीचे जाऊ दे. मॅनेजर कोण आहे इथं बघणारा? ते सुद्धा सुट्टीवरच आहे. ईमेल स्टाफ आहे तो सुट्टीवर. सेक्टर 2 असेल, तो मॅनेजर असेल तर दुसरा एक मॅनेजर पाहिजे ना. स्टाफ असतो म्हणजे शिपवाईज स्टाफ असतात. त्यांनी तुम्हाला आता जो दाखवलं ना तो शिपवाला लोक असायला मी एंट्री करायचा एक्सपायर कोणता माल आहे तो बॉक्स टाका. मला म्हणायला नको की हे सर्व एक्सपायर आहे बोलू द्या. आपल्याला मला पुढे जायचंय. नाही कागद मिळाले. हां काही मिळाले. हा लावून नाही पोलिसांनी ते सोडून दिलं. कागदाला आम्ही काही करू शकतो. मी पण हो बोला. सिस्टम क्या है वो बता. टाइम देण्यापेक्षा तुम्ही स्वच्छता राखायला कंडिशन आहे. होत पाहिजे झाली पाहिजे. दुसरं 8 दिवस झाले तुम्ही सगळा कचरा किती घंटा लागेल त्याच्यात टाकायचं. आजारीमध्ये लोकांची ते बाईची उतर घालतात तुम्ही. ते चौथे बाई होती बघितलं ना ती. मग तिथे उतर लावता तुम्ही. तिथे 7 महिन्याची 7 डेब्युटी 7 चालू आहे. लोकांच्या मागे स्विगी इंस्टामार्ट नावाचं हे या ठिकाणी गोडाऊन आहे. शिवानंद सोसायटी MG रोड नौपाडा या ठिकाणी गेली वर्षभर हे स्टोर या ठिकाणी चालू आहे. स्थानिक सोसायटीमधील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी सोसायटीच्या आवारामध्ये स्वच्छता ठेवली जात नाहीये आणि आपण बघितलंय की एक्सपायर झालेल्या दुधाच्या पिशव्या आहेत, बॉक्स आहेत आणि घाण वास सोसायटीमध्ये पसरलेला आहे. मलेरियाची साथ चालू आहे, डेंग्यूची साथ चालू आहे. या ठिकाणी 11 वाजता आल्यानंतर स्वच्छता निरीक्षक आले होते, त्यांना अरेरावी करण्यात आली की हे या प्रिमाइसमध्ये तुम्ही येऊ शकत नाही, इथे आम्ही स्वच्छता ठेवतो. त्यांना त्या ठिकाणी अरेराव केल्यानंतर त्यांनी मला फोन केला. या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या स्टोअरमध्ये एक्सपायरी झालेल्या काही वस्तू भेटलेल्या आहेत. एफडीआयचे अधिकारी गायकवाड साहेब या ठिकाणी आलाय, त्यांनी पंचनामा केलेला आहे. ज्या काही कंडिशन या इंस्टा डीमार्टला पाहिजेत त्या कंडिशनचं पालन या ठिकाणी केलेलं नाहीये. आता त्यांनी हे सर्व कंडिशनचं पालन केल्यानंतरच हे शॉप चालू करण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता शॉप सील करण्याची कारवाई चालू आहे. नक्कीच काय वाटतं अशा ज्या घटना घडतात कुठे दखल घेणं गरजेचं आहे? एफडीएने तुम्ही या संदर्भात तक्रार स्वतः तुकाराम मुंडे यांना केली आहे का एफडीएच्या वरिष्ठांना? सकाळी या ठिकाणी अस्वच्छता दिसल्यानंतर
FDIचे अधिकारी आहेत, गायकवाड साहेब असतील, तुकाराम मुंडे साहेब असतील, त्यांना आपण मेल पाठवलेला आहे, त्यांना फोटो पाठवलेले आहेत. आमची एकच अपेक्षा आहे की आपण सर्वसामान्य नागरिकांना या डीमार्टमधनं अन्न सप्लाय करतो, मग दूध असेल, त्या ठिकाणी खाद्यवस्तू असतील, हे ज्या भागातनं ज्या गोडाऊनमधनं सप्लाय करतो तो भाग हा स्वच्छता असली पाहिजे. त्या ठिकाणी स्वच्छतेचं पालन करायला पाहिजे. आपण बघितलं त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांची वर्षातनं 6 महिन्यातनं मेडिकल व्हायला पाहिजे. तो भाग स्वच्छता पाहिजे. आतमध्ये काही स्वच्छता नाहीये आणि स्वच्छतेचं पालन ही संस्था करत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना FDIने या ठिकाणी ज्या काही कंडिशनचं पालन केलेलं नाहीये त्यामुळे कारवाई केलेली आहे. त्यांनी आता सील करण्याचं काम चालू केलेलं आहे.